सिरोंचा तालुक्यातील धर्मपुरी येथे काही वर्षांपूर्वी माताई देवीची स्थापना करण्यात आलेली आहे। या माताई मंदिर येथे दरवर्षी बतुकम्मा नवरात्र असे अनेक दैवी कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने संपन्न होत आहेत। त्याचप्रमाणे दरवर्षी माताई मंदिर या ठिकाणी बोनालू उत्सव सुद्धा मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने साजरा करत आहे। तेच बोनालू उत्सव यावर्षी रविवार आणि सोमवार म्हणजेच काल सायंकाळला मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय। या बोनालू उत्सवाला 4 राज्यातील भाविक मोठ्या श्रद्धेने 2 दिवसांपासून आपली हजेरी लावत आहे आणि या बोनालू उत्सवाला दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असल्याची दिसून येत आहे। सिरोंचा येथील माता मानताई मंदिर येथे दरवर्षी बोनालू उत्सव मोठ्या उत्सवात पार पडले जाते आणि ते उत्सव बोनालू म्हणजे काय आणि बोनालू उत्सव दरवर्षी का केला जातो याच्याशी आपण सविस्तर बोलूया। इथे काही भाविक आहेत। मॅडम, इथं दरवर्षी मानताई मंदिर येथे बोनालू उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो आणि कशा प्रकारे करतात? तर दरवर्षीप्रमाणे आपल्या सिरोंचा शहरानजीक असलेल्या धर्मपुरी गावाजवळ एक मानताई मंदिराचं स्थापना झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे इथे मानताई देवी बोनालू साजरा करण्यात येत असतं। तर बोनालू म्हणजे इथे हा जो बोनालू कार्यक्रम आहे 2 दिवस साजरा करतात। त्यामध्ये पहिल्या दिवशी गंगा स्नान वगैरे केलं जातं। तर आजचा हा दिवस दुसरा आहे। या दिवशी बोनालू म्हणजे तुम्ही बघू शकता इथे एक भांड्यामध्ये तांदूळाची खीर वगैरे बनवल्या जाते। तर त्याला एक गोड पदार्थ आणि त्यालाच आम्ही पायसम म्हणतो तेलुगूमध्ये पायसम आणि दुसरं एक पुलगम म्हणून ते अशा पद्धतीचे पदार्थ बनवून मानताई मंदिराची प्रदक्षिणा केली जाते। तर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने या ठिकाणी येऊन आपली मन्नत मागत असतात आणि ती मन्नत पूर्ण झाली की ते ओटी वगैरे भरून ही बोनालू करत असतात। इथे जे मातेला प्रार्थना करतात की आपल्या मन्नत होण्यासाठी, ते मन्नत झाल्यानंतर त्यांनी बोनालू उत्सवात येऊन आपला बोनम म्हणजे जे खीर राहते प्रसाद रूपी ते वाटतात, त्यालाच हे बोनामू म्हणतात असे आपल्या एक भगिनी सांगितलेलं आहे। श्याम बेचनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।